गेला आशा? हा आशा कुठे गेलाय? रानात गेला सण. रानात गेला असेल म्हणजे हा तुम्हाला देणच होत नाही तर पैसे घेताना घेता तुम्ही जोरा जोराने. अरे मग देऊ ना मग होतय ना जरा आता ही होतंय जरा व्हायचं 2 महिने झालं ना त्यावेळेला आता. सुगी सराई झाल्यावर सुगी सराई काय सुगी सराई म्हणता रे बाप्पा तुम्ही? त्याला गावात गाठ घेतली तर ते म्हणला उद्या उद्या भेटतो म्हणला माणसात काय म्हणू नका. बरं त्याचा मान ठेवला मी माणसात तर ते चुकलं का माझं? नाही ना पण देईन देईन ते आता सुगी सराई झाल्यावर. काय उपयोग राहा असल्या गोष्टीत उपयोग नाही. बापाच्या परस्पर पैसे दिलेत ना. हा दिलेत पण आता काय करता मग बरं बापाला हिशोब काय देऊ मी आज? 6 महिने झाले पैसे घेतलेले. 4 महिन्याचा वायदा केला 2 महिने झालो वायदा टळून दे. देईन मग ते येईन रानातून. 3 लाख रुपये याद मुदल हा आणि लाख रुपये याद. मी सांगतो त्याला हा. रानातून आल्यावर सांगतो. लवकर काय ते माझ्या संध्याकाळी पैसे लागतात मला. हा नाही तर सांगतो उद्या सकाळ दारात येऊन बसून मी अजून. सांगतो. हा हा येतो मग. काय पोरांनी कुठाने गेलाय ए बस कर. आपण डोक्याला हात का लावला? काय ती सावकार ती पोरग ती बंडू आलता ना तो पैशाचं काय केलंय? भांडे आलता होय. हा काय म्हणला तुम्हाला? काय म्हणलं तो म्हणला 3 लाख रुपये घेतलेत म्हणला 1 लाख रुपये याद झालंय असे 4 लाख रुपये द्या म्हणला आणि गावात म्हणाय गेलं तर ते म्हणला माणसात म्हणू नको हा आणि मी देईन. कशाला घेतले होते तो? हा पण ते कालच्या पट्टीचं काम करायला घेतले होते मी. हा पण देते त्याला सांगितलंय कालच सांगितलंय म्हणलं बा घरी काय येऊ नको तुला देऊन टाकतो पैसे. तुम्हाला येऊन काय म्हणला तो? लय बोलून गेलं ते आफर टपर काही बी बोललं पोरगन. आयला काय करावं पैशाचं कुठून जुळाना ना आपा. आता ते कांदा आलाय काढायला पण कांद्याला भाव नाही. कुठून आणायचे बरं पैसा? आपलं डोकं बंद पडलं बा आता आपल्याला काय जमानच. पण मी काय म्हणतो आपा त्या 2 कारोडी विकायच्या का? बघ बाबा मला काय माझे हात टेकले मला आता तुला काय तुम्ही सुचत जर असं नसतं. अंग काढून घेतलं मला आधार कोण देईन मग? अरे मग काय करू मी आता तू घेतलेली मला माहित नाही किती कवा घेतली ती माहित नाही. एवढं बोंबाळ होस तर जर तू गप बसला मी बी गप बसलोय मला माहितीये का बरं? मला आयुष्यात असतं म्हणजे मी आतापर्यंत तरुणचा म्हातारा झालोय पण आपण कुणाचं असलं लफड केलं नाही आणि मला ते सोसलं नाही कर्ज बोललेलं असं कोणीच असं लय बोलला होता. मी मला काय आईस करायला घेतलं होतं. माझे आता मी म्हणतो तुला आयस कर पण सांगावं लागतं ना घेतलेले. अवघड सांगावं लागतं पण म्हणलं आता फिटत देईन कांद्या 2 पट्ट्यातल्या 2 एकरातला कांदा निघन म्हणलं फिटन त्याचं. पण ते काय कांद्याला भाव नाही काय नाही कांदा तसा पडून रानात. माझी बीपीच वाढायला लागली बाबा आता काय नाही तुम्ही नका लोड घेऊ मी देईन त्याला कसं द्यायचं ते माझ्या कर पद्धतीने. बाबा कसं झालं काय मग आपल्याला काय श्वासानाची. मी त्या कारवाडी घेऊन जातो त्या 2 हो हा आणि बघू मग तेवढा सोनं बिन ठेवून बँकेत. तिचं सोनं आहे तो एखादा तो सोनं असेल अरे ती पोरगी तसली आगाव तिने दिलं पाहिजे नाही तर पुन्हा घरात करकासा. तिला कळत नाही नवऱ्याचं काय हाल चालू आहेत म्हणून. तिला काय झालं तिने घालायचं तोया बरं करकासा आणि तुमच्या दोघांचा करकासा तर मला तर अजूनच बीपी वाढन. तिचं आहे ते एखादा तोळा ते देईन ती काय नाही म्हणायचं नाही. घरात अडचण असल्यावर करकासा ना अंगठी धर भाऊ माझ्या नाही तुमची अंगठी नको आधीच मी तुम्हाला न सांगितलं नका का करीना तुझ्यापेक्षा मला लय पेर आहे काय ती धर नको आपा. धर धर अहो, धर नको जेवढे म्हणे. धर आणि तिचं बघ बाबा पण आता ते तुझं बायकोच तू बघ आता काय पूजे आहे ते. पूजे काय हो? इकडे या बरं. काय म्हणाले? हा, ते तुझा गंठन ते आण बरं. कुठला घंट? हा हे गळ्यातलं दिबर काढून. कशाला? ते भांड्या आलत म्हणून आपण म्हणतो भांड्या तो सावकार पोरगा आलत ते लय तन करून गेले आपाला. ते हा मग? त्याचं कर्ज झालं आपलं 4 लाख रुपये ते मिटवायचं तेवढं. तुला परत करीन ना काय? परत करीन तुला. अहो, एवढं माझ्या आईने केलेलं एवढं पण ठेवू नका तुम्ही आता माझं. हा लगे गळ्यातलं दे बरं. ते पण पुराणा माझ्या आई बापाने घेतलेलं आता घाण ठेवायला म्हणा. तुला परत करीन ला का ते लय बडबड करून गेलाय. घाण ठेवाय दिली तर असती मोडणार आहे नेऊन जावा की तिकडे तसंच मी नसते देत तुम्हाला. काय करायचं? मोडीत नाही ला का ठेवतो बँकेत नेऊन. काय नाही मला नाही विश्वास तुमच्यावर मी नसते देत. हं? कशाला काढलेलं कर्ज तुम्ही?
काय म्हणजे लग्न बिगर कर्ज हे झालंय का पैसे असं काय 10 लाख लागले तर माझ्या लग्नाला ते लागल्यावर सांगायला लगे 10 लाख 2 लाख घातलीत किंमत 2 लाख घातले तर मग 2 लाख घातलेत काय 10 लाख घातलेत काय 10 लाख आणि मग ते 3-4 लाख कर्ज झालंय 10 लाख नाही म्हणत मी 4 लाख तेवढं दे तोळा एक दे काढून काय नाही मी नाही त्यात काढून जावं तिकडे बघ जाऊ तुमचा काम झाला मी नसते देत ओ आपा यांना सांगा माझ्या गळ्यात एवढंच आहे मी नसते देत सोनं माझं तर मी दिली माझी अंगठी आता मी तरी काय करू आता तुम्ही बी दिली का माझी मोडून टाक बाबा मला दे नाही तर नको देऊ का आपण सगळ्याचं सोनं नेऊन मोडामोडी करायला लागल्यावर काही लाज वाटत नाही का तुम्हाला ती का जनावर दारातली न्या. हा हा? जनावर इकायचे पण तू तेवढं नाही जनावरात भागत. बघत असतं काय 4 लाख आहेत म्हणल्यावर निम्म द्या ना मग निम्म परत द्या आणि मग मग परत वाढेल घरातली जनावर इकतान माणसाच्या अंगावरचं सोनं इकतान तुमचा काय भरोसा उद्या मला नेऊन इकतान कुणाला तरी नाही आता काय करतो तुम्ही मी माझंच कुठं तोंड काळ हा, करतो करा. मी तोंड फिरतो काळं कर्ज करा. हा जा तू उठ. हा, करा तू तुमचं नको हे तोंड करू काळं. बरं आपण ही तुमची अंगठी नको मला मी माय फिरतो कुठं जातो? मी माझ्या पद्धतीने फिरतो माय कर्ज कसं फेडायची जरा माझ्यासारखं नाच नाही तर करेन तुझं हालच म्हणल्यासारखं आहे हो तुमचं जावा येईन तेव्हा म्हण काढलं की सोनं हा इथून मागं मागितलं मी तुला परवा दिवशी लग्नाला जायचंय माझ्या बहिणीच्या आणि मला म्हणता सोनं काढून दे मला मोडायला लाज तर वाटायला पाहिजे मग तुम्हाला लग्न झाले होती लग्न झाल्यावर जी ते कसं तोंड वाकडं करते उठ मी जा. नसते देत. हे धरा आपण हे तुमची अंगठी तू जातो कुठं तू काय मी करतो माझं मी माझ्या पद्धतीने बघतो कशा मी पद्धतीने झक मारली आणि ए, थांब. कर्ज केलं मी धरा हे तुमचं जातो मी तू कुठं नको जाऊ नाही मी माझं बघतो काय करायचं वावर इकता येईल बाबा जाऊन दे मातीत तिकडं ना मी बघतो माझ्या पद्धतीने अरे तू नको जाऊ वावर का इकडं व्हाय ना जाऊन दे तुझ्यापेक्षा काय वावर लई आहे का अहो कवर वावरण हे निकायचे वावर घ्यायचे काही हा, इकडे की वावर इकून आण पैसे द्या एक त्या बाबा. जाऊ दे आपण तू हा. कर्ज आणि तुझा डाग दिला काय होईल माझा डाग दिल्यावर लय शहाणा दिसतो की ती वावर आहे का आणि त्या वावरातलं काही शिल्लक पैसे राहिले तर त्याचा डाग करा मला लागला सांगायला लगेच म्हणजे नवऱ्यावर जे संकट आले त्याचं काय नाही आणि तुला डाग करायचं आहे का नाही हा, काय नाही मला त्याचं काय पडलं बायको आहे. काय हा. बायको लागले सांग नवऱ्यापेक्षा एवढं प्यार आहे का तुला सोनं हा. दुसऱ्याचे नवरे नाहीत म्हणत बघा त्या शितलीचा नवरा ती टकला असून तिला सोनं करतय आणि तुम्ही लागल्यावर सांगायला म्हणे गळ्यातले दी ही केलं थोबडन ती तसलं घेऊन बाई काय पटतय तुमच्या तुम्हाला बोलणं तीन तुला नाही ना पटत मला नाही नको, तुम- उठ, तुमचं बस काय नको माझ्या पटत पाशी, माहितीये का? उठ उठ जा हो घरात होय. जनावर ही का वावर ही का मला नाही, आम्ही बघू बापल्या काय करायचं. इकतान काय करून हा ते सांग. मी एवढा खालचा पात आहे ना बापाली काय लागला बापाली की जण हे अरे, तू नको सांगू माझी इज्जत चालली बाई चांगल्या घरात ना आली इथं कुठं खाटाळ घरात पाडायला काय माहिती हा, लय चालली बघ तू इज्जत इज्जत चालली लय बायका बघितल्या लोकांच्या पण तू यासारखी नाही बघितली हा, लोकांच्या एखादी म्हणते बायका नव बघितल्या आजपर्यंत वाकू वाकू म्हणूनच सुचत आहे एवढं बोलायचं मग लोकांच्या बायकाकडे जावा की सोनं आणायला मला कशाला मागता झाली आमची चूक ए जा, उठ. बाबा हे हाण उठ तू घरात तसलं हातान बीत लावू नका मला म्हणजे तुमच्यासारखं नाच नाही तर जा म्हणल्यासारखं तुमचं आहे आणि ती तसलं नाटकन ती करायला लागला उगाच सोनं नाही दिलं म्हणून हाणून घ्या नाही तर बितडाव डोकं आपटून आणून घेण्यात मला फाशी घ्या म्हणा तिकडं कसं कर्ज फेडतस हिरीत मारा उडीन मारा त्या जातो मी माझं बे मला सोडा नाही मला राहायचंच नाही हा, हा, मला- जाऊ दे. नाही तू नाटक करतो मी नाटक करतो हा, तुला सांगू तुम्ही मला सोड तू नाही, मला सोड नाही आपा थांबा शिव. मला जागायचंच नाही आता नाही माझ्या सोड. बापाने 1.5 लाख रुपये दिलेले 2 लाख रुपये गेले तर फक्त लग्नाला 50,000 रुपये भरलेले म्हणे लागले ते तुझ्या बापाने होंडा दिला तू गेला ना आतापर्यंत दवाखान्यात ह्या येतात हा बापाने होंडा दिला म्हणते उठ हो घरात नाही मग डोकं नको खाऊ रोगच झाला होता कुठला तुमच्यात आलं की तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट केलं हा होतं रोग झालता लागले सांग बोलत आहे ते मग डोकं खाऊ नका तू नाही तर मी मग तू तोंड काळ करीन तिकडे जाऊन आता बघा बरं कसं करतात तर दिसत नाही का तुम्हाला आता सारखं माझ्याच मागं लागतं तर येऊन सुटून इकडून तिकडून हा तुझ्या माग लागत होत अरे तू साथ द्यायची सोड तू पळ काढतीस हा नाही उद्या माणसानं लुगडं ती तुझ्या अंगावरचं इकतो नेऊन तुम्हाला ती बिन मी बसते दारात उघडी म्हणजे तुम्हाला बरं वाटन जरा बायको साथ उघडी दिली उघडी डोकं नको डोकं खाऊ जा गाड्या तू तोंड हा पहिला समजून सांगा बरं का नाही मी ए, असं पूजा बजाडीन ना मला पटतंय का सांगा आता गाय अरे, इकायची, नाही पटत. शेत इकायचं तुमच्या हातातली अंगठी इकायची माझं सोनं इकायचं उद्या म्हणीन तुला बी नेऊन इकतो मग मी पण जाऊ का अरे कुठंतरी? बर का बायकोनी नवऱ्याला साथ देणं गरजेचंच आहे कसली साथ किती साथ द्यायची आता हा पहिल्या 2 अंगठ्या होत्या हातातलं मध्ये काहीतरी काम आलं म्हणून ती पण दिलं गळ्यातलं नाकातलं पण दिलं माझं कानातलं पण दिलं पण जाऊ दे डुप्लिकेट ना, कानातलं परत. घातलंय, नाकात तर नाही पण माझ्या काय अरे. गळ्यात नाही, तेवढं बी दिसतं सगळ्याला माझं दिसत मग माझी ना काय अंगठी दिली
हा? अंगठी दिली 10 बरे अंगठीच सांगा मला नुसतं कौतुक तुम्हाला. अरे मग तू नवऱ्यापेक्षा ती डागलेच पेर येत काय तुला मी असंच बसायचं का आप्पा तुम्हाला कसं कळत नाही हो काय पुरा बोलावं माझ्या हाताने करीन बाबा ती एकदा त्याचं कर्ज मिटलं ना हे बघा तुम्ही दोघं मला काय देऊ नका, मी माझ्या पद्धतीने फेडतो म्हणतो बरं मी आता कर्ज. मारल्यावर काय करायचं बघा तुमचं तुम्ही आप्पा माझ्याच्यानं देणं अरे तू फाशी मी बिशी घे गळ्यातलं सोनं देत नाही विषय संपला म्हणजे बाद झालं. किती येडीस रे तू हा, असू दे. आणि त्यात अहो, जर आप्पा, फाशी मी घेतली तर कानातलं दिलंय नाकातलं दिलंय मी सगळं सोनं दिलंय आता गळ्यात एवढं राहिलंय ते अरे पण त्या नाही गळ्यातल्याला काय करते पण त्यांनी जर घेतली फाशी बिशी पुढे काय केलं जीवाचं फाशी मग काय घेतली. करायचं तुम्हाला माहितीये का नेमकं कशाला पैसे घेतले 2 लाख रुपये गेलेत फक्त लग्नाला. अरे मग त्या मग टायमाला 2 लाखाचं तेवढं व्याज झालंय, 2 वर्ष हा, झालं तू व्याज पैसे होतं. घेतलेले. 2 वर्षात काय केलं मग तुम्ही घरात बसून? ते आम्ही काय केलं ते नको सांगू, तू बाई तू देऊ नको, तू कारखासा घालू नको. नाही देत. हा आणि आम्ही माझ्या पद्धतीने फेडतो कसं फेडायचं ते. आपा मी येतो जाऊन बघतो कोणतरी पैसे. आणि तू गेलो माझं तर काय करायचं हा, मी तर ऐक बघतो. पूजा मला नाही इतकी येड्यात नको लागा शिरू तू पूजा काय करीन तो जीवाचं मग काय करायचं या संसाराचं एवढ्या याचं काय करायचं मग हा मी फक्त एकच देणार आहे गळ्यातले 2 नसते देत. आणि ती नाही ती 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 आणि मला 15 दिवसात माझं माघारी पाहिजे हा सोनं. म्हणा नवरा नसता केला तर परवडला असता असून नसल्यासारखं आहे. तेवढंच राहिलं होतं फक्त आता बाकी सगळं केलं. एवढं मोठं आहे ना माझ्या प्रेमाने घेतलं होतं गळ्यातलं मला. हा तर कशाला ठेवलंय मग माझ्या गळ्यात देते ना फेकून मला ह्याची काही गरज पण नाही. जाऊ दे तिला आई बापानी करून राहावं लागेल की कसं तरी फुटकं तुटकं नशीबच फुटकं आहे माझं पहिल्यापासून.